की पचनशक्ती म्हणजे नेमकं काय असतं आणि हे सगळं जे आपण खातोय ते कसं पचलं जातं आणि त्याचं एंड प्रोडक्ट कसं होतं. ते न करणं म्हणजे संधारण. म्हणजे तुम्हाला भूक लागली तरी तुम्ही जेवत नाही, तहान लागली तरी पाणी पित नाही, मलमूत्र वेग आला तरी जात नाही. आणि हे खूप कॉमन आहे सध्या. खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं जातं पण शरीरशुद्धीकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे 3 प्रकारांनी आयुर्वेदात कारणं सांगितलेत. पहिल्या याच्यात आहार म्हणजे अन्न आणि पाणी, दुसऱ्या याच्यात विहार म्हणजे तुमचं झोप आणि जीवनशैली, आणि तिसऱ्या याच्यात विचार म्हणजे तुमचा मनाचा जो काही भाव आहे त्याच्यामुळे होणारा अग्नीवर परिणाम. तर या 3 कारणांमुळे अग्नी बिघडतो किंवा पचन बिघडतं. आता त्या कारणांवर बोलतो पहिलं तर मला आहार या विषयावर बोलायला आवडेल की कसा असावा, ते बिघडू नये किंवा बिघडलं ते सुधारण्यासाठी. आहेत ते पाचक आहेत. जेव्हा खूप अपचन झालेलं आहे तेव्हा तुम्ही या मसाल्यांचा युक्तिपूर्वक वापर केला तर अपचन कमी व्हायला मदत होते. जे काही पचत नाही तुमच्या शरीरात त्याचं रूपांतर एकतर चरबीमध्ये होतं, त्यामुळे वजन वाढू शकतं, किंवा शुगरमध्ये होतं, शुगर वाढू शकते, किंवा स्किनवर ते दिसायला लागतात, पिंपल्स यायला लागतात, बेंड यायला लागतात, काहीतरी स्किन खराब व्हायला लागते. अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिस्टीम्समध्ये जे काही पचलेलं नाही तो आमदोष दिसायला लागतो. बरेचदा वजन कमी करण्याच्या नावाखाली किंवा डाएटच्या नावाखाली आजकाल लोक खूप सॅलड्स खातात आणि दुसरीकडे काय करतात की तेल तूप अगदी बंद करून टाकतात. कारण आजकाल सगळ्यांनाच शुद्ध तूप मिळणं इतकं दुर्मिळ झालेलं आहे. एकतर दुधाची खात्री नाही आणि त्यामुळे तुपाची खात्री नाही. म्हणून मी सगळ्या पेशंट्सना माझा सल्ला देते की रोज तुम्ही 1 चमचा शुद्ध बदामाचं लाकडी घाण्यावर जे काढलेलं तेल आहे ते घेऊ शकता. त्यामुळे पोट स्निग्ध राहतं, वात कमी होतो आणि पचनाला सुद्धा फायदा होतो. रोज वर्षानुवर्ष अँटासिड्स घेणारे जे पेशंट्स आहेत त्यांच्या कॅल्शियम लेवल्स नक्की कमी येतात, त्यांना ऑस्टिओपोरोसिस होतं, हे 100%. तर हे 10 ml एरंडेल तेल सकाळी उपाशीपोटी घ्यायचं. 2 ते 3 जुलाब होतात, इतकं फ्रेश वाटतं त्यांनी, आणि नंतर दिवसभर लंघन करायचं. म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी, मुगाचं कढण किंवा मुगाचं सूप, लाह्या असा हलका आहार घ्यायचा. शरीराचं रिन्युएशन होतं, प्रत्येक सेल तुम्हाला थँक्यू म्हणेल, इतकं भारी वाटतं त्यांनी. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बोललो, तर आता आयुर्वेदानुसार याच्यावर उपचार काय काय असू शकतात.